कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मालपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांनी रत्नागिरीतील जलधी क्षेत्रात अतिक्रमण केले आहे। मच्छीमारांकडून या अतिक्रमणाची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका गोळप पावस या दिशेने मार्गक्रमण झाली। मालपी येथील जवळपास 35 ते 40 हायस्पीड ट्रोलर नौका यावेळी निदर्शनास आल्या। अधिरा या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला। पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केलाय। पकडलेली नौका सध्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली असून या कारवाईसाठी स्थानिक नौकांची मोठी मदत मिळाली आहे। या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आले आहेत। पकडलेल्या नौकेवरती अधिकाऱ्यांमार्फत सध्या कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री साधारण 9-9:30च्या दरम्यान स्थानिक मच्छीमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळपावसच्या दरम्यान झालेलं निदर्शनास आलं। त्या दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गोळपावसच्या दरम्यान गस्त केली। गस्त करत असताना गस्ती नौका समोरून येत असतीलची पाहून या 35 ते 40 मलपीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी फेकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली। पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलपीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यारं हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला तोडीसतोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही बातमी स्थानिक मच्छीमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा 1 तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छीमारांनी जवळपास 12 ते 15 नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलपीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी 5 वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे। या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच, त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल। प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलीस विभागाकडे FIR दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल। सदरची नौका ही मलपी बंदरातील कर्नाटकमधील आहे।